विचार सचिन, काय प्रश्न आहे? 16 म्हशी आहेत, चार भाऊ आहे. एक पहिली म्हैस 1 लिटर दूध देते, दुसरी 2, तिसरी 3, याप्रमाणे 16वी म्हैस 16 लिटर दूध देते. तर त्या 16 म्हशी चारही भावामध्ये समान आले पाहिजे आणि त्यांना दूध पण सारखंच भेटलं पाहिजे. त्या एका भावाला किती लिटर दूध मिळेल? ठीक आहे, 16 म्हशी आहेत, 4 भाऊ आहेत. 4 भावांना त्या म्हशी सारख्या वाटायच्यात, पण त्याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक म्हैस वेगवेगळ्या प्रकारचं दूध देते. काय म्हणजे एक म्हैस 1 लिटर देते, दुसरी म्हैस 2 लिटर देते, तिसरी म्हैस 3 लिटर देते आणि चौथी 4 लिटर देते, पाचवी 5 लिटर देते. अशा सगळ्याच्या सगळ्या वेगवेगळ्या दूध देतात 1 ते 16 पर्यंत. तर त्या भावांना दूध सुद्धा सारखं आलं पाहिजे आणि म्हशी सुद्धा सारख्या आल्या पाहिजे, याची तुम्हाला टॅली करायची. बघा, 4 भाऊ आहेत, चौघांना सारख्याच म्हशी आल्या पाहिजे, दूध सुद्धा सारख्याच देणाऱ्या पाहिजे आणि या 16 म्हशीचं तुम्हाला विभाजन करायचंय आणि त्यांना द्यायचंय. मला माहित तुमचं या टापूमध्ये माहितीच असणार ना, तुमचा फ्रेंड आहे, त्याने आन्सर शेअर केले असतील. मुलींमध्ये कोणी तुमच्या बीजगणितीय राशीचा वापर करतात बरं का या सगळ्या उत्तरांना काढण्यासाठी. खूप सोप्या ट्रिक आहेत, खूप सिंपल ट्रिक आहेत. हा सांग पवन. 34 लिटर दूध हे प्रत्येक भावाला येईल आणि प्रत्येकाला 4 म्हशी. पण त्याचं विभाजन कसं केलं? 1 लिटरच्या किती म्हैस एकाला येतील, 2 लिटरच्या किती येतील, 3 लिटरच्या किती येतील, 4 लिटरच्या. पहिली म्हैस एकाला ओके, हा थांब उठ एक्सप्लेनेशन घेऊयात. उभा राहा पटकन. म्हणजे जी 16वी म्हैस आहे आणि पहिली म्हैस 7 लिटर दूध होतं ते एकाला, परत 15वी आणि दुसरी ती दुसऱ्याला. अच्छा पहिले 2 आणि शेवटचे 2 एकाला द्यायचं परत. अच्छा, म्हणजे कमी कमी करत जायचं, मग परत वरच्या 4 आणि खालच्या 4 कमी झाल्या का परत त्या राहिलेल्या 8 म्हशींचं विभाजन करायचं. गॉट इट? ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीने उत्तराची उकल सांगितलेली आहे. पहिला आणि शेवटची म्हैस घ्यायची, ती एकाला द्यायची, दुसरी आणि मग नंतर राहिलेली शेवटची घ्यायची. म्हणजे एक एक काढत जायचं आणि ते नंबर विभाजन करायचे. 4ही भावांना सारखं दूध आणि सारख्या म्हशी भेट